नमस्कार भावांनो, उद्या होणाऱ्या मौजे सातेवाडी मैदानामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काळीच वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानात पळणार आहे की नाही, जर पळणार असल्यास पैरा कोणासोबत असणार आहे, तसेच दुसरी अपडेट देणार आहे। उद्याच्या मैदानाचे लाईव्ह लॉट्स किती वाजता निघतील ते आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत। तर भावांनो, उद्याचं जे मैदान आहे पारंपरिक आहे मौजे सातेवाडीचं, विठ्ठल केसरी या मैदानाचं नाव आहे। तर भावांनो, प्रथम पारितोषिक 71 जरी असलं तरी बरेच काही टॉपचे नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत। तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सर्जाची अपडेट देतोय। स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं कालित, तसेच पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा उद्या मौजे सातेवाडी मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे। सर्जा आपल्याला नक्कीच दिसेल उद्या। तर पैरा कोणासोबत, मी दुपारी अपडेट टाकली होती की बकासूर देखील उद्या पळणार आहे, तसेच नानांचा दिवाण्या देखील उद्या पळणार आहे। तर आता सर्जाचा पैरा कोणासोबत आहे मी तुम्हाला अंदाजित सांगतो। मागे जेव्हा मी अंदाज सांगितले होते दिवाण्या घरनिकेचा राजा, तेव्हा ही जोडी होतीच। नंतर तेजा भोंगा ही जोडी अंदाजित सांगितलं, ती देखील जोडी होती। आजचा पैरा देखील मी अंदाजित सांगणार आहे। तर भावांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वेगाचा शेवट सर्जा आणि दिवाण्या हा घरचाच साथ उद्या आपल्याला मौजे सातेवाडी मैदानात पळताना दिसण्याची शक्यता आहे। दिवाण्या आणि वेगाचा शेवट सर्जा ह्या जोडीला चांगलाच वेग लागेल, हा माझा फक्त वैयक्तिक अंदाज आहे। अजून मला कन्फर्म माहिती नाही पैरा नक्की काय आहे। वेगाचा शेवट सर्जा आणि दिवाण्या सध्या मला सूत्रांकडून माहिती अंदाजित मिळालेली आहे, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। दुसरी अपडेट म्हणजे लाईव्ह लॉट्स कधी। तर भावांनो, लाईव्ह लॉट्स आज रात्री 9:30 वाजता चालू होणार आहेत। 9:30चे 10 वाजू शकतात, पण 9:30 नंतर नक्कीच लाईव्ह लॉट्स चालू होतील। आपल्याला सर्व समजणार आहे कोण कोणत्या गटात आहेत, ते आपल्याला थोड्या वेळातच समजेल। आणि आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर, बकासूरचा पैरा अजून माहिती नाही झाला। नवीन चेहरा आहे, एवढं कन्फर्म नवीन चेहरा असला की आपल्याला मैदानातच पैरा कळतोय। मी सूत्रांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, जर मला पैरा माहिती झाला तर नक्कीच मी पैऱ्याची व्हिडिओ घेऊन येईल। अजून एक काल अपडेट होती की बकासूर आणि चिमण्या ही जोडी लवकरच या 2 मैदानापैकी पळेल, अशी अपडेट मालकांकडून मिळाली। पण मला खात्रीशीर माहिती आहे कोणत्या मैदानात पळणार आहे, त्याची मी सेपरेट व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल। फक्त उद्याच मौजे सातेवाडीचं मैदान झालं की परवा नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल, कोणती तर बकासूर आणि चिमण्या कोणत्या मैदानात असतील। असो, मला बकासूरचा पैरा माहिती पडल्यास मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद भावांनो।